आम्हा सर्वांना परिचित आपल्या सर्वांना प्रेम करणारे आदरणीय कृपया सुरुवात ठिकाणी वाटलं जायचंय. ठीक आहे या तुम्ही कृपया प्रफुल्ल म्हणून थोडीशी कृपया वाटलं जायचंय. त्या सर्वांनी टाळ्याच्या गजरात आपण साहेबांना स्वागत करायचं आहे. तत्पूर्वी मी साहेबांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी 2 सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. त्याचप्रमाणे या गंजोली नगरीचे तात्पर्य नगरसेवक लोकप्रिय नगरसेवक सन्माननीय घनश्यामजी मडवी साहेब यांच्यासोबत या ठिकाणी आगमन झाले. मी कृपया सर्वांना विनंती करतो मडवी साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. एक मिनिट पहिला पण त्यांनी छत्रपती संभाजी महाराज की महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आपल्या सर्वांना अभिमान आणि स्वाभिमान असेल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती सोहळा आहे. आनंद आहे की मेघ मल्हार हे गाव झालं गृहनिर्माण संकुल बंद करा. मेघ मल्हार गाव आहे. आता बघा ना किती 1250 फ्लॅट गुणिले 5 पकडलं तर 6000 लोकांचं गाव असतं नाही. फक्त आमचं गाव असं नाही आहे. आमचं गाव असं बरोबर. या गावाचा 4थाच वर्षाचा हा शिवजयंती उत्सव आहे. शिव उत्सव आहे. या ठिकाणी एकदा जोरदार करा आपला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सुंदर असं आखीव रेखीव असं व्यक्तिमत्व उभे आहेत. माझे सहकारी आणि मावळत्या सभागृहाचे नगरसेवक घनश्यामजी मडवी, अध्यक्ष अल्पेशजी नाईक, अनिलजी ढोकरे, विनोदजी रटाटे, संतोषजी ढेके, विशालजी नाईक, अमोल मोरे, चंद्रकांत कोळी, अमोल पालकर, गौरेश कदम, ज्ञानेश्वरजी शिरसाट, इथे मॅडम मनीषाताई आणि त्यांचे सर्व भारतीताई अजून आनंदजी अमोलजी हरिनाथजी शामराव. आता 6000 गावात बरोबर नाही. या ठिकाणी मला आनंद या गोष्टीचा आहे की 14 वर्ष वाटत नाही. असं वाटतं की कुठेतरी 10-15 वर्ष झाली देशातील. असं तुम्ही सर्वांनी वातावरण निर्माण केले. तर जोरदार टाळ्या स्वतःसाठी घ्यायला पाहिजे. तुमची उपस्थिती, तुमचं या कार्यक्रमामध्ये घेतलेला सहभाग हे असं दर्शवतं की तुम्ही या गावातील सर्व एकरूपाची लोक आहात. आपण कुठल्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, वर्णाचे, वर्गाचे, विचाराचे जरी लोक असलो तरी छत्रपतींसाठी आपण एकत्र आहोत. ही फार मोठी भूमिका तुम्ही सर्वांनी घेतली. त्याबद्दल मी मंडळाचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज हा मेघ मल्हार मी आत्ताच मंडळाच्या लोकांना सांगत होतो 18 लाख आणि 25 लाखामध्ये घर मिळाले. बरोबर आहे. बरोबर आहे. सिलकोणी जाहीर केलं होतं की या घराचं 18 लाख या घराचे 25 लाख. तुम्हाला माहिती आज एक लॉटरी झाली माहिती. तुम्हाला मला वाटतं 7 ते 8 वर्ष
पूर्वी या ठिकाणी 6 वर्ष झाली. आता ती लॉटरी सिडकोने काढली, ती किंमत माहिती आहे तुम्हाला? 75, 90 लाख, 95 लाख, 75 लाख, 78 लाख, 90 लाख, 95 लाख. म्हणजे सिडकोच्या लोकांना म्हटलं 5 लाख टाकायला ठेवलं, 1 करोड बोलायचं का? म्हणजे तो घरगुतीला बोलला असताना करोडपती. म्हणजे तुम्ही विचार करा की एक मल्हारच्या लोकांना जे घर 25 लाखात मिळालंय, आज घ्यायची काय किंमत झाली? 60 लाख, 70 लाख, 70 लाख. नशीब, खरंच नशिबान सगळे आम्ही. 25 लाखाचे 70 लाख 4 वर्षात केलं. 10 दुप्पट टिप्पट पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह केला म्हणून. हो, ते सगळ्या सोयी दिल्या. घेणारा वाईट वाटेल घेणारा, मला मार नको, बरोबर. 25 लाखाचं 1 करोड होणार होतं, कारण लवकरच बिलचं काम चालू आहे. आणि घनसोलीला येण्यासाठी आपल्याला मागे बोललो होतो ना, आपल्याला वाशीला जायची गरज ना, आपल्याला ऐरोलीला जायची गरज. घनसोली करायसाठी आपलं स्वतःचा ब्रिज, त्यामुळे टोल नाही, टोलचा ब्रिज. असं हे या ठिकाणी आताच्या सरकारच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, या तिन्ही लोकांनी ठरवलेलं आहे की या महाराष्ट्राला एक चांगलं सरकार द्यायचं, लोकांच्या जनतेची कामं करायची. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माननीय गणेश नाईक साहेबांच्याकडे मंत्रिपदाची धुरा सोपवल्यानंतर मागच्या आठवड्यातच आम्ही घनसोलीच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. अजून एक 8-10 दिवसानंतर आपल्या कमिटीला एक बोलवलं जाईल. जे काही अजून विषय आहेत ते मांडले जातील. मग सिडको असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर जे विषय असतील ते करण्याचे काम आपण भविष्यात करू. आज मी त्याच्यावरती जास्त न जाता, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये रयतेचं काम, रयतेला दुःख होणार नाही असं काम त्या काळामध्ये सर्व 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन केलं, तेच काम आत्ताच्या या सरकारमध्ये जनतेचं काम करण्याचं काम आपण सर्व करतोय. आपल्या सर्वांचं सहकार्य असं राहू द्या. पुन्हा मी सांगतो की आपण सर्वांनी 15 ते 20 दिवसामध्ये एक तारीख जाहीर होईल आणि घनसोलीचा जनता दरबार आपण घेतो. आणि घनसोलीच्या जनता दरबारामध्ये तुमचे सर्व प्रश्न तिथल्या तिथे सिडको अधिकारी, नगरपालिका, MSCB, MIT सर्वांना घेऊन ते पूर्ण करण्याचं काम आपण करू असा विश्वास मी देतो. पुन्हा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला बोलवलं, आभार या ठिकाणी करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माऊली साहेब त्यांचा सत्कार या ठिकाणी माजी खासदार साहेब यांचा होत आहे. तसेच या ठिकाणी महेशाताई यांचा देखील रामकृष्ण हरी सर्वांनी या ठिकाणी सत्कार देत आहे. माऊली शिरसाट साहेबांचा या ठिकाणी उत्कृष्ट असं महिलांचं रेजिम पथक त्यांनी सादर केलं. त्या आयोजक या ठिकाणी प्रमुख संयोजक आहेत, त्या मनीषाताई शंकर कमिटी मेंबर आहेत. त्यांचा देखील सत्कार माजी खासदार आदरणीय संजय नाईक साहेब यांच्या हस्ते देखील होत आहे. भारती चिकणे मॅडम यांनी देखील मुलांचा अतिशय सुंदर असं त्यांनी मुलांचा एक रेजिम पथक तयार केलेला आहे. त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी होत आहे. नाजुका कोळी नाजुका कोळी त्यांना देखील विनंती आहे, त्यांनी मंचावर येत आहे. त्यांचा देखील सत्कार होत आहे. अतिशय उत्कृष्ट असं महिलांचं लेझिम पथक या ठिकाणी दिलेला आहे. सत्कार या ठिकाणी सन्मान होत आहे. वेळ काढून त्यांनी या ठिकाणी या शिवजयंती उत्सवाला सदिच्छा भेट दिल्याबद्दल सन्माननीय आदरणीय संजय नाईक साहेब यांचं मनपूर्वक आभार. संस्कृतीची परंपरा म्हणजेच आपलं लेझिम नृत्य थोड्याच वेळात सादर होणार आहे. तत्पूर्वी मेघमल्हार गृहसंकुल
च्या सर्व कोर कमिटीवरील अध्यक्ष सचिव त्यानंतर सर्व शिवभक्त बंधू भगिनींनो सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण थोड्याच वेळात सुरुवात करीत आहोत। त्या ठिकाणी समोर ज्या खुर्च्या आहेत महिलांना विनंती आहे की त्यांनी थोड्या खुर्च्या मागे
कार्यकर्त्यांनी स्टेजवर यायचं आहे आणि सर्व लेझिम पथक सादर केलेल्या सर्वांनी मेडल घ्यायचं आहे. विनंती आहे सर्व सन्माननीय सदस्यांना आपण मुलांचा या ठिकाणी मेडल देऊन गौरव करायचा आहे. गाडीसाहेब, शिर्केदादा, अनिल दादा तुम्ही इकडे या. समोर बसले लेझिम पथक एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या या स्त्री शक्ती महिला शक्तीसाठी. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही त्यांचं लेझिम पथक अतिशय सुंदर असं लेझिम पथक गेल्या वर्षी देखील सादर केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या समोर या ठिकाणी सादर करणार आहेत. त्यांचं
हॅलो, आवाज कमी केला. माईकचा आवाज कृपया वाढवा जरा. माईकचा आवाज वाढवा. मित्रांनो, तुम्हाला जर हे लेझिम नृत्य आवडलं असेल तर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आमचं आपण शिवकन्या त्यांचं आपण कौतुक करूया. सर्व शिवकन्यांना विनंती आहे की त्यांनी लगेच स्टेजवरती यायचं आहे आणि त्यांचा मेडल घेऊन जायचं आहे. शिवकांचा आठवा बघतात, शिवरायांचा आठवावा साक्षे भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सगळे देणे कैसे असे. सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधीचे तो योग. राजसाधनांची लगबग कैसी केली, याहूनही करावे विशेष तरच म्हणावे पुरुष. या परी आता विशेष काय लिहावे. निश्चयाचा मेहा मारू, बहुत जणांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जयती. शिवशंभो राजा यशवंत नीतिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत कीर्तिवंत जाणता राजा. धन्यवाद. त्यानंतर पुढील शिवभक्त सोहम धनावडे नृत्य सादर करणार आहे. संतोष ढेपे साहेब. सर्वसामान्यांना न्याय देणार असा एक युवक या ठिकाणी घनसोली नदीत आपल्या सर्वसामान्यांच्या परिचयाचा या ठिकाणी आलेला आहे. मी सौरभदादा शिंदे यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांचं आपल्या मेघमल्हार गृहसंकुल कोर कमिटीतर्फे मायेची उबदार शाल आणि स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. धन्यवाद. या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी युवा नेतृत्व म्हणून ज्याची ओळख आहे सौरभजी शिंदे यांना आम्ही या घनसोली नगरीत अतिशय युवकाची मोठी फळी निर्माण करणारा त्याचप्रमाणे